हाय, याला काय म्हणतात तर गुलगुले. असे टम्म आणि मस्त गोड असे गुलगुले बनवायचे असतील तर त्यासाठी एक मी ट्रिक सांगितली आहे. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. इथे गूळ घेतलं आणि त्यात थोडंसं पाणी टाकून ते विरघळून घेतलं. नंतर त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि आपला गव्हाचं पीठ टाकलं. ते एकजीव करून घ्यायचं. ते पाणी थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून ते नंतर थोडा वेळ झाकण ठेवून झाकून द्यायचं, एक 5 ते 10 मिनिटासाठी. काल गोलूचा बर्थडे होता तर त्यासाठी काही पेढे आणलेले होते. ते पेढे पण मी ह्यात अजून स्वाद वाढावा म्हणून त्यात ॲड केले आणि सगळे फोडून एकजीव करून परत मिक्स करून घेतले. आता वेळ आली आहे ती ट्रिक सांगण्याची. तर ट्रिक अशी की हे पीठ कधीही मळताना काय करायचं, मिक्स करताना काय करायचं, थोडासा खायचा सोडा सुद्धा टाकला. मैत्रिणींनो, तुम्ही कधीही पाहिला असेल बाजारातला वडा म्हणा किंवा भजी म्हणा, एकदम टम्म फुगलेली आणि खूप छान ते लागतात. तर काय करायचं तर हाताने असं एकजीव करून घ्यायचं. जितकं फिरवता येईल तितकं फेटून घ्यायचं ते पीठ आणि एकाच डायरेक्शनने फिरून घ्यायचं. फिरून लगेच ते कढईत टाकून घ्यायचं. पहा लगेच कसे टम्म गुलगुले फुगलेले आहेत ते. आणि पहा इतके यम्मी आणि टेस्टी दिसतात की खूपच, आणि चव पण त्याची खूपच अप्रतिम होती. पाहता पाहता लगेच संपून जातात. कमाल आहे एकाच डायरेक्शनने फेटून घेण्याची पीठ. आणि असेच पाहता पाहता मी 3-4 घाणे काढून घेतले आणि एका पाठोपाठ मस्त सगळे गुलगुले तयार झाले. बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि अशा पावसामध्ये गरम गरम खाणं तर बनतंच. इथे परीने एक टेस्ट करून पाहिला, तिला तर खूप आवडला. ती म्हणते गरिबाचा गुलाबजामुन. याला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. बाय.